स्वतः काही करायचे नाही, दुसऱ्याला काही करू द्यायचे नाही या प्रवृत्तीविरोधात शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार आमदार रोहित पाटील यांचा संजय काका पाटील यांना इशारा. आमचे विरोधक एकाच वेळी अनेक मांड्यांवर बसत असले उडवली खिल्ली. द्राक्ष पीक विमा योजनेत जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील यांनी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप माजी खासदार संजय काका पाटील यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे. या आरोपांना आमदार रोहित पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. आमदार रोहित पाटील यांनी म्हटले, आमच्या कार्यकर्त्यांवर बिनबुडाचे आरोप केले जात असतील तर ते सिद्ध करावेत, ठोस पुरावे द्यावेत, अन्यथा संबंधित द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू. ते पुढे म्हणाले की अर्जुन पाटील हे प्रामाणिक कार्यकर्ते असून द्राक्ष विम्याचा त्यांचा मोठा अभ्यास आहे. गेल्या 2 वर्षात त्यांच्या प्रयत्नांमुळे द्राक्ष बागायतदारांना तब्बल 45 कोटी रुपयांची विमा भरपाई मिळालेली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी शासन आणि आयुक्त पातळीवर सातत्यानं पाठपुरावा केला आहे. अर्जुन पाटील यांच्या वाहनाबाबत झालेल्या आरोपांवर रोहित पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ती गाडी विमा मदतीपूर्वीच कर्जावर घेतलेली असून त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. बदनामीच्या हेतूने हे आरोप केले जात आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील म्हणाले, संजय काका पाटील यांनी केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. आरोप सिद्ध झाले तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. मात्र त्यांनी नागेवाडी आणि तासगाव साखर कारखान्यांना ऊस दिलेल्या शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये आधी द्यावेत. तसेच जिल्हा संघाच्या औद्योगिक वसाहतीतील जागा अल्पदरात विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहित पाटील म्हणाले, या संदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. काहीजण दुसऱ्यांच्या कामात अडथळे आणतात. माजी खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता रोहित पाटील यांनी टीका करताना म्हटलंय, स्वतः काही करायचे नाही, दुसरा काही चांगलं करत असेल तर त्याच्या आडवे जायचे, अशी काही लोकांची पद्धत आहे. पूर्वी आम्हाला सत्ताधारी गटाचे म्हणणारे स्वतः कोणत्या मांडीवर आहे ते जनतेसमोर स्पष्ट होत आहे. आता 5 महिन्यापूर्वी काही लोक म्हणत होते की मी सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसलोय. ते स्वतः मांडीवर होते. आता असा संघर्ष करायला मला काही नवीन नाही. 2016 पासून आम्ही हाच संघर्ष करत आलेलो आहे. मी अजिबात असं म्हणणार नाही की अधिकारी कॉपरेटिव्ह नाहीत. निश्चितपणाने मतदारसंघातले अधिकारी कॉपरेटिव्ह आहेत. तुम्ही 2024च्या विधानसभेनंतरच्या सगळ्या तालुक्यांचा डेटा काढून बघा. आज कुठल्या मतदारसंघामध्ये काय गतीनं कामं चालू आहेत, काय विजननं कामं चालू आहेत. आणि जर आम्ही पोलीस विभागाच्या बाबतीत बोलत असेल तर 2024च्या पूर्वी तासगाव तालुक्यामधल्या आणि कवटेमंकाळ तालुक्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस फाईलला रजिस्टर होणाऱ्या घटना असतील, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आता जो ॲडमिनिस्ट्रेशनचा कमांड यायला पाहिजे तो ॲडमिनिस्ट्रेशनचा कमांड आणायला आम्हाला यश आलेलं आहे सुदैवाने. पण राज्यामध्ये सध्या निधीचीच परिस्थिती अशी आहे की वेगवेगळी कामं होत आहेत पण गतीनं होत नाही आहेत. त्यामुळं निश्चितपणाने येत्या काळामध्ये तुम्हाला जो बदल अपेक्षित आहे तो बदल अधिक जोमाने आपल्याला दिसून येईल असा विश्वास मला. नाही, मला सध्या आम्ही आमचा लढा चालूच ठेवायचं ठरवलेलं आहे. जर कोण कुठं बसला आणि कोण कुणाच्या मांडीवर बसला हेच बघत बसलो असतो तर आम्ही एफिशियंटली कामच करू शकलो नसतो. आणि मला एक अनुभव निश्चितपणाने आहे की मांडी एक नसणार आहे, अनेक मांड्या असणार आहेत. त्यामुळं ते कुठल्याही मांडीवर कधीही बसू शकतात हे आजपर्यंत तालुक्यातल्या लोकांनी बघितलेलं आहे. आता ते हात दिला तर खांदा काढून घ्यायचा असतो अशी एक पद्धत जुनी म्हण आहे. तशाच मांडीच्या बाबतीत म्हटलं तरी हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.